कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत वांग्याचे काप। वांग्याची आपण भाजी किंवा भरीत हे नेहमीच करतो, परंतु असे काप हे अतिशय स्वादिष्ट लागतात आणि फोडणीचं वरण आणि भाताबरोबर तर हे उत्तम लागतात। याच्यासाठी मी एक वांगं घेतलेले आहे। वांग्याला स्वच्छ धुवून पुसून मग त्याचे आपण काप करून घेतलेले आहे। याला मी गोलाकार असे याचे काप केलेले आहेत आणि हे खूप पातळही करायचे नाही किंवा खूप जाडही ठेवायचे नाही। अशा प्रकारे याचे सगळे काप केल्यानंतर आता आपण या वांग्याला मधनं सुद्धा थोडा चिरा देऊन घेणार आहोत, जेणेकरून जो आपण मसाला तयार करणार आहोत तो याच्यामध्ये व्यवस्थित लागतो, सगळीकडे लागतो आणि चवीला ते अतिशय छान लागतात आणि त्याचबरोबर शिजायला सुद्धा मदत होते। तर अशा प्रकारे आपण सगळीकडे या वांग्यांना काप देऊन घेतले आणि मग त्याच्यानंतर आपण याचा मसाला तयार करणार आहोत, ज्याच्यासाठी मी तिखट, हळद, धनेजिरे पूड, त्याचबरोबर गरम मसाला आणि थोडा किचन किंग मसाला, हिंग, मीठ आणि आलं लसूण पेस्ट असं सगळं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात शेवटी मी थोडंसं लिंबू पिळून घेतलं आहे। या सगळ्या गोष्टींना आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण त्या कापांना हा मसाला लावायचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही ॲड करू शकता। लिंबाच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसालाही वापरू शकता। इथे मी लिंबाचा वापर केलेला आहे आणि आलं लसूण वापरलेला आहे। त्यानंतर सगळ्या कापांना आपण हा मसाला दोन्हीकडनं छान लावून घेणार आहोत आणि याला 5 ते 10 मिनिटे मॅरिनेट करण्यासाठी तसंच ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण जे कोटिंग याला बाहेरनं लावणार आहोत ते तयार करते आहे। त्याच्यासाठी मी तांदूळाचं पीठ, त्याचबरोबर बारीक रवा घेतलेला आहे आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट, थोडंसं मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी मी इथे वापरणार आहे। इथे तुम्हाला काहीच वापरायचं नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट स्किप करू शकता, कसुरी मेथीही स्किप करू शकता, परंतु कसुरी मेथी घातल्याने चव त्याची छान लागते आणि लाल तिखट हे काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे रंग त्याचा छान येतो। त्याच्यामुळे मी हे दोन्ही जिन्नस यात घातले। त्यानंतर आपण हे जे मॅरिनेट केलेले काप आहे याला दोन्हीकडनं हे कोटिंग छान लावून घेतलेलं आहे। अगदी व्यवस्थित सगळीकडे लागेल असं बघायचं आणि मग त्याच्यानंतर आपण शॅलो फ्राय हे करणार आहोत। त्याच्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल घेतलं, त्याला थोडंसं लो फ्लेमवरच सुरुवातीला ठेवायचं आणि मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण आणि त्याचबरोबर कढीपत्ता घालून घेणार आहोत। अख्खं लसूण मी इथे वापरलेलं आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे। लसूण आणि कढीपत्ता घातल्यामुळे हे जे काप आहे यांचा जो सुवास आहे तो खूप छान येतो आणि त्याचबरोबर चवीमध्ये सुद्धा फरक पडतो। त्याच्यामुळे हे आवर्जून तुम्ही करा, यांनी कापांची जी चव आहे ती अधिक वाढते। त्यानंतर आपण सगळे काप ठेवून घेतले आणि त्याच्यावर वरूनही थोडंसं मी तेलाचं कोटिंग केलेलं आहे। मग दोन्ही साईडनी आपण त्याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि असे आपले अतिशय स्वादिष्ट वांग्याचे काप तयार झाले आहेत। आता हे आपण भाजी म्हणून सुद्धा, पोळीबरोबर सुद्धा हे खाऊ शकतो किंवा वरण भाताबरोबर तर ते मी ज्याप्रमाणे सांगितलं उत्तमच लागतात। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।